घरचे कपडे न्यायचे असतात आणि आई वडिलांकडे दवाई असतात. खायचं न्यायचं नाही, आई वडिलांकरता औषधी न्यायची असतात. उन्हाळा असेल तर त्यांच्याकरता एखादा कूलर किंवा पंखा न्यायचा, हिवाळा असेल तर कंबल न्यायचं. पूर्वीच्या काळामध्ये शास्त्रामध्ये लिहिलं आहे की आई वडिलांकरता त्यांचं शरीर उष्ण राहावं त्याकरता आग पेटवावी आणि आई वडिलांना शेकावं. जो आगीच्या जवळ बसतो त्याला पॅरालिसिस होत नाही. आता जास्तीत जास्त लोक पंगू होत चाललेले आहेत. आगीच्या जवळ बसत नाही, सगळं फ्रीज मधलं खात असतात. लकवेच्या बिमाऱ्या याच्यातून वाढलेल्या आहे. अग्नीच्यावर कोणी तापत नाही, सूर्याच्या प्रकाशात कोणी तापत नाही. विटॅमिन डी, विटॅमिन ई त्यांना कधीही मिळत नाही. सुदामदेव तयार झाले आणि मग जाण्याकरता निघाले महाराज. सुदामदेवाच्या भार्येने असं म्हणतात, 4 मोठी पोळी आणली. चत्वारी याचित्वा चत्वारी मुष्टिनां विप्राण पृथक तंडुलां जयलकंडने तान वृद्धभके हृदयंदा. 4 मोठी पोळी आणली आणि एका कापडामध्ये बांधली आणि सुदामदेवाजवळ दिले. सुदामदेव त्यांच्या पायामध्ये जोडा नाही, अंगावर पाटलेलं वस्त्र, शरीर तूच झालेलं आहे, कृष्णेने व्याकुळ आहे, भुकेने व्याकुळ आहे. कोस दरकोस पोर झाले आणि द्वारकेच्या जवळ जातात. कृष्णेने व्याकुळ झाले. सुदामदेव एका सरोवरामध्ये कृष्णा शमन केले आणि झोपले. तेव्हा पोह्याची जी पोटंडी आहे त्यांनी आपल्या हृदयावर ठेवली. तदातान विप्राणा प्रयुक्त द्वारका किला. इतक्यामध्ये द्वारकेचे दूत आले. सुदामदेव जागे झाले. सुदामदेवाला वाटलं हे आपल्या जवळची पोळी चोरण्याकरता आले की काय. सुदामदेव भुकेने व्याकुळ आहे, पण विचार करतात एकदा चणे घालले तर दारिद्र्य मिळालं. जर परमात्माला देण्याकरता पोहे घेऊन चाललेले हे जर खाल्लं तर काय होईल. सुदामदेव तसेच सवय ठेवतात. द्वारपालाने विचारलं, महात्माजी काळशी पधारली. त्यांनी सांगितलं पोरबंदर आले आणि मला द्वारकेला जायचं, भीती वाटत आहे. सुदामदेवाला द्वारपाल म्हणतात, घेऊन येतात. त्यांनी द्वारपालांनी सुदामदेवाला रस्ता दाखवलेली. द्वारपाल निघाले. गलमयं दृश्यतक्षाण सदिदा प्रणव्यान स्कंदर्षाण ग्रेखादर्विश्वा. एक द्वार पार केलेलं आहे आणि एक द्वार पार केलं, दुसऱ्या द्वारात गेले. दुसऱ्या द्वारातून द्वारपालीने सोडलं, तिसऱ्या द्वारात गेले. तिसऱ्या द्वारातून द्वारपालीने सोडलं, चौथ्या द्वारात गेले. द्वारपालाने सोडलं, 5व्या द्वारात गेले. 5व्या द्वारातून द्वारपालाने सोडलं. प्रत्येक दिवाला असे द्वारपालासारखे 7 द्वार असतात. प्रत्येकाला 7 दरवाजे पार करून वर जायचं असतो आणि जोपर्यंत त्याला 7 दार पार करता येत नाही तोपर्यंत त्याला परमात्माची कधी भेट होत नाही. कारण प्रत्येक जीवाला जायचं असेल परमात्माच्या भेटीला तर 7 द्वार त्याला पाळायचे असतात. 7 द्वार जेव्हा पार करेल तेव्हा त्याला पर जात असतो. पहिलं द्वार असतं शुभेच्छा, सुविचारणा, तणमांसा, सत्वपत्ती, आसक्ती, पदार्थ भाविनी आणि मग 7व्या दारामध्ये पोहोचत असतो. त्याला म्हणतात तुरिया. सुदामदेवजी 7व्या दारात गेले आणि मग द्वारपाल सुदामदेवाला विचारतात, महाराज कहाँ से पधारे हैं? सुदामदेव म्हणतो
खास पधारे हो। सुदाम जो म्हणतात मैं पोरबंदर से आया हूँ, मेरा जो बालपन का मित्र है ना उसे मिलना है। द्वारपाल हंसने लगता। सुदामा द्वारपालांना म्हणतो मुझे पैसे मिलना है। यही आस